नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा, जी-के आणि ज्ञान वाढवणारे व्हिडिओ आवडत असतील, तर आता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे तुम्हाला रोज असेच उपयोगी आणि महत्त्वाचे व्हिडिओ मिळणार आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानवी शरीर म्हणजे ह्यूमन बॉडी याबद्दल अतिशय महत्त्वाची परीक्षेसाठी उपयुक्त अशी माहिती जाणून घेणार आहोत. मानवी शरीरातील रोचक तथ्य, महत्त्वाचे आकडे आणि अशा गोष्टी ज्या तुम्हाला नक्कीच लक्षात राहतील, हे सगळं आज आपण सोप्या भाषेत पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. तर बघा, मानवी शरीरावर पहिला प्रश्न, मानवी डोक्याचे वजन किती? बघा मित्रांनो, स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त खूप आहे. म्हणजे हे तुम्हाला स्पर्धा परीक्षेला नक्की विचारले जाऊ शकते. इकडे विचारलंय मानवी डोक्याचे वजन, तर ते तुम्हाला नक्की माहिती पाहिजे. 1400 ग्रॅम. बघा, मानवी डोक्याचे वजन हे 1400 ग्रॅम इतके असते. तर बघा, दुसऱ्या क्रमांकाचे सामान्य रक्तदाब. बघा, हेही देखील तुम्हाला महत्त्वाचं आहे. सामान्य रक्तदाब विचारला आपल्याला 120 ते 80 मिलीमीटर इतके आहे. मित्रांनो, आपल्या शरीराचं ब्लड प्रेशर हे नॉर्मल ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. रोज थोडीशी का होईना थोडीशी एक्सरसाइज करा, जसं की चालणं, धावणं किंवा खेळणं अशी. आणि जास्त मीठ खाणं टाळा, कारण त्यामुळे बीपी वाढू शकतो. जंक फूड थोडं कमी खा आणि घरचे हेल्दी जेवण करा. आणि रोज बघा, पुरेशी झोप ही आपली झालीच पाहिजे, किमान 7 ते 8 तास तरी. तर बघा, आता पुढे वळूया आणि बघूया पुढचा प्रश्न कोणता आहे. तर प्रश्न क्रमांक 3, शरीरातील सर्वात मोठी पेशी, तर ती आहे न्यूरॉन. जर तुम्हाला न्यूरॉन म्हणजे माहित नसणार तर टेन्शन घेऊ नका मित्रांनो, मी आहे तुम्हाला सांगणार. बघा, न्यूरॉन ही एक मज्जापेशी आहे जी मेंदूला संदेश पाठवते. बघा, आपल्या कोणत्याही गरम वस्तूला हात लागला की आपण हातमागे घेत असतो. हे सगळं काम न्यूरॉन करतात. ते मेंदू पर्यंत संदेश पोहोचवण्याचे काम करत असतात. बघा, चौथ्या क्रमांकाचा प्रश्न, रक्तामध्ये एकूण रक्त. बघा मित्रांनो, इकडे रक्तामध्ये दिले, पण हे शरीरामध्ये एकूण रक्त आहे. हे जर तुम्ही करेक्ट करून घ्या, तर शरीरामध्ये एकूण रक्त किती आहे? तर ते आहे 5 ते 6 लिटर इतकं. आता आपण पुढे जाऊया. 5व्या क्रमांकाचा प्रश्न, सर्वात लहान हाड, स्टेप्स म्हणजेच कान हाड. पुढचा प्रश्न, सर्वात मोठी हाड, फीमर, ज्याला आपण थायबोन म्हणत असतो. 7व्या क्रमांकाचा प्रश्न, लाल रक्तपेशीचे आयुष्य. बघा मित्रांनो, इकडे लाल रक्तपेशीचे आयुष्य विचारलं आहे, तर ती आहे 120 दिवस इतके. बघा, लाल रक्तपेशींमध्ये केंद्रक नसल्यामुळे ते स्वच्छ दुरुस्ती करू शकत नाही, म्हणून त्यांचे आयुष्य फक्त 120 दिवस इतकं असतं. 8व्या क्रमांकाचा प्रश्न, पांढरे रक्तपेशी 5000 ते 10,000 प्रति सेमी. बघा मित्रांनो, पांढऱ्या पेशी आपल्या शरीरात रोगांपासून संरक्षण करतात आणि त्यांची संख्या साधारण 5000 ते 10,000 प्रति घन मिलीमीटर म्हणजेच क्युबिक मिलीमीटर रक्तात असते. बघा, आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 9व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, पांढऱ्या रक्तपेशीचे आयुष्य किती असते? तर ते आहे 2 ते 5 दिवस. बघा, पांढऱ्या रक्तपेशी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटीचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांचे काम जंतू, व्हायरस, बॅक्टेरिया यांच्याशी लढणं असतं, कारण त्या सतत इन्फेक्शनशी फाईट करत असतात, म्हणून त्यांचे आयुष्य कमी असतं. बघा, रक्तातील प्लेटलेट्स मोजमाप 2 लाख ते 4 मिलियन. बघा, 4 मिलियन हे चुकीचं आहे. इकडे 4 लाख करून घ्या मित्रांनो. 2 लाख ते 4 लाख क्युबिक सेंटीमीटर इतकं. बघा, सामान्य हृदयगती 72 ते 75 प्रति मिनिट इतके असते. त्यानंतर 12व्या क्रमांकाचा प्रश्न, पल्स दर म्हणजेच नाडीचा दर 72 प्रति मिनिट इतकं असते. या ठिकाणी विचारला गेलेला आहे मित्रांनो 13 क्रमांकाचा प्रश्न, सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी, तर ती आहे थायरॉइड ग्रंथी. बघा, हे तुम्हाला परीक्षे दृष्टीने महत्त्वाचं आहे मित्रांनो, हे तुम्ही पाठच करून ठेवा. आणि 14व्या नंबरचा प्रश्न, सर्वात मोठे स्नायू, तर ते आहे ग्लुटस मॅक्सिमस. हेही देखील तुम्हाला पोलीस भरतीला एकदा विचारला गेला प्रश्न होता. पुढच्या IMP आपण बघूया. एकूण सेल प्रकाराची संख्या, तर ती आहे 639. मित्रांनो बघा, मी तुम्हाला जेही सांगतोय ते तुम्ही पाठ करून ठेवा. कधी कोणता प्रश्न केव्हा पडेल हे आपल्याला सांगता येत नाही मित्रांनो, त्यामुळे आपला 1 मार्क हा पक्का झालाच पाहिजे. म्हणून सगळे जे तुम्ही एकदम कडक पाठ करून ठेवा मित्रांनो. तर बघा, पुढे 16व्या क्रमांकाचा प्रश्न, प्रौढांमध्ये दातांची संख्या. हे तर सगळ्यांना माहिती असेल, लहान मुलांनाही माहिती असतं, 32 दातं असतात. तर मित्रांनो, याच्यात काही शंका नाही आहे, हे काही पाठ करण्यासारखं नाही आहे. पण तुमच्या याच्या पहिले जे दिलेले आहेत मी, ते सगळे तुम्ही पाठ करून ठेवा. तर बघा, आता शेवटचे राहिलेले 2 प्रश्न. प्रश्न क्रमांक 17वा, मुलांमध्ये दातांची संख्या, तर ते असतात 20 दात, जे आपण म्हणत असतो दुधाचे दात. तर मित्रांनो, ते असतात. आणि शेवटचा प्रश्न आहे, सर्वात पातळ त्वचा म्हणजे पापणी, जी डोळ्याच्या वरती असते. मित्रांनो, आज आपण मानवी शरीराबद्दल खूप महत्त्वाची माहिती पाहिली. ही माहिती फक्त व्हिडिओपुरती मर्यादित ठेवू नका, तर दररोज थोडं रिवाईज करा, कारण स्पर्धा परीक्षेत या छोट्या छोट्या गोष्टी मोठा फरक निर्माण करतात.
लक्षात ठेवा, यश एका दिवसात मिळत नाही, पण रोज केलेल्या मेहनतीमुळे नक्की मिळतं. आज तुम्ही जे शिकत आहात तेच उद्या तुमचं भविष्य घडवणार आहे. हार मानू नका, सातत्य ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचं स्वप्न जर मोठं असेल तर त्यासाठी मेहनतही तितकी मोठी करावी लागेल. इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं असेल तर आजपासूनच सुरुवात करा, कारण उद्याचं यशस्वी तुम्ही आजच्या तुमच्या मेहनतीवरच अवलंबून आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.